आज 46वी लोकसभेचा प्रवास मी करतो आहे। 7 जानेवारीपर्यंत 48ही लोकसभा पूर्ण होतील आणि या प्रवासात या लोकसभेमध्ये 3.5 लाख घरी घर चलो अभियान करण्याचा योजना आम्ही तयार करतो आहे। आमचे 600 प्रमुख पदाधिकारी मोदीजींच्या 10 वर्षाच्या कार्यकाळाच्या संपूर्ण गरीब कल्याण, मध्यमवर्गीयाचं कल्याण, देश कल्याणाकरता मोदीजींनी केलेले विविध उपक्रम या सर्वांची माहिती 3.5 लाख घरी देण्याचा आमचा हा आजचा प्रवासाचा मुख्य उद्देश आहे। मला वाटतं पुणे लोकसभा ही 51% मतं घेऊन महायुती जिंकेल आणि एक मोठा विजय, मागच्या वेळीपेक्षा मोठा विजय पुणे लोकसभेमध्ये होईल अशी योजना आम्ही तयार केली आहे। मी यापूर्वीही कालही परवाही सांगितलं आणि आजही सांगतोय की कुठलाही उमेदवार ठरवण्याची राज्याची कुणालाही अधिकार नाहीत, केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला अधिकार आहेत आणि त्यामुळं देवेंद्रजी, एकनाथजी, अजित पवारजी तिघही समन्वयाने केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल। महायुतीच्या बैठकीमध्ये मी स्वतः होतो। 14 तारखेला जानेवारीला राज्यभर तीळ संक्रांतीच्या पावन पर्वावर राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात महायुतीचे मेळावे होणार आहेत। जिल्हास्तरीय मेळावे आहेत। फेब्रुवारी महिन्यात विभागीय मेळावे आहेत। मार्च महिन्यामध्ये राज्याचा एक मेळावा होईल आणि महायुती ही बूथ स्तरापर्यंत, बूथवर मतदान केंद्र स्तरापर्यंत, तालुका स्तरापर्यंत एकत्रितपणे एकसंघपणे जनतेमध्ये जाईल आणि आमच्या महायुतीच्या 45+ सीट ज्या आम्ही लोकसभेमध्ये येतील तो अंदाज आम्ही जो केला आहे त्याकरता करावयाचं काम आम्ही करू। सर, महायुतीमध्ये काल तुम्ही घटक पक्षांना सुद्धा निमंत्रण दिलेलं होतं, पण बच्चू कडू त्या बैठकीला आले नाहीत। पण आज बच्चू कडू असं म्हणतायत की तुम्ही घटक पक्षांचा फक्त वापर करून घेताय, मेळाव्यांना त्यांना बोलवता, जेवायला बोलवता, पण प्रत्यक्षात जागा मात्र त्यांना देत नाहीत। जर आम्हाला डावललं तर त्याचे परिणाम सुद्धा तुम्हाला भोगावे लागतील असं त्यांनी सकाळी म्हटलं। असं आहे की ज्या विषयाची चर्चा सुरू झाली नाही, कुठल्याही उमेदवारी कोणाला देणे किंवा कुठली सीट कोणाला देणे या विषयाची चर्चा सुरू झाली नाही, तर चर्चेपूर्वी असे कॅमेऱ्यामध्ये, रस्त्यावरील उदाहरणं असं मीडियामध्ये किंवा सार्वजनिक स्वरूपाने न बोलता बच्चू कडूने आपल्या महायुतीच्या बैठकीत बोललं पाहिजे आणि त्या ठिकाणी योग्य डायसवर योग्य मागणी केली पाहिजे। सार्वजनिक स्वरूपाने मागणी आणि सार्वजनिक स्वरूपाने आम्ही हे करू ते करू, शेवटी जनता निर्णय घेत असतं। ते म्हणाले की 15 जागा तुम्हाला मागणी केली विधानसभेच्या आणि 2 लोकसभेच्या, याच्यावर विचार करावा। अजून माझ्याकडे कुठली मागणी नाही, तर त्यांनी माननीय एकनाथजी, देवेंद्रजीकडे दिली असेल तर मला माहिती नाही, पण अधिकृतपणे कालच्या बैठकीत बच्चू कडू नसल्यामुळं त्यांची नेमकी मागणी काय आहे, जसं बाकी घटक पक्षाची मागणी आम्हाला माहिती पडली त्यांचं म्हणणं काय, पण बच्चू कडू कालच्या बैठकीला नसल्यामुळं अधिकृतपणे त्यांची मागणी काय आहे कालच्या बैठकीत नव्हती, पण सार्वजनिक स्वरूपाने मागणी करणं काही योग्य नाही। सातत्याने ते अशी विधानं करतात तुमच्या विरोधामध्ये, त्यांचा तो स्वभाव आहे, त्यामुळे त्या स्वभावाप्रमाणे ते वागतात। दुसरं म्हणजे आता तुम्ही पंचायतचा नारा दिलेला आहे, तिकडं नाना पटोले म्हणतात की आम्ही 40च्या वर महाविकास आघाडी लोकसभेच्या जागा जिंकतो। मोदीजींचं वादळ असं आहे की जेव्हा महाराष्ट्रात येईल तेव्हा महाविकास आघाडी हे झाडाच्या पत्त्यासारखी उडून जाईल अशी स्थिती होणार आहे। बोलताना असं म्हणाले की आमचा पुण्याचा उमेदवार हा एक क्रायटेरिया ठरवला जाईल, मेरिटवर ठरला जाईल। तुमचं असे काही सूचना आहेत का केंद्रीय तुमच्या? आम्हाला काही सूचना नाही आहे। तुम्ही काही सूचना करणार का? ज्यांनाही आम्ही सीट देऊ ती सीट 51% मतांनी जिंकून येईल ही योजना आम्ही तयार करतोय। याकरता घर चलो अभियान करतोय, 3.5 लाख घरी जातोय आणि मला विश्वास आहे की ज्याच्याही घरी आम्ही जातोय मोदीजींच्या विकासाच्या योजनाबद्दल तर जनता आम्हाला समर्थन देत आहे
आणि त्यामुळं मला विश्वास आहे की मोदीजींच्या नेतृत्वाचाच विजय होईल असं मला वाटतं. तर काल तुमच्या पुण्यातले भाजपचे आमदार आहेत सुनील कांबळे यांनी उद्धव ठाकरे हे नाशिकला काळाराम मंदिरात आरती करणार आहेत आणि त्याचवेळी अयोध्यामध्ये श्रीराम प्रतिष्ठापना सुद्धा त्या ठिकाणी होणार. तर उद्धव ठाकरे तिकडे न जाता नाशिकमध्ये जाऊन काळाराम मंदिरात आरती करणार. त्यांना कुठं जायचं आहे आणि कुठं पूजा करायची आहे हे त्यांचा अधिकार आहे. त्यांना घरी करायची आहे की काळाराम मंदिरात करायची आहे की अयोध्येला जायचं आहे त्याबद्दल त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. सर सुनील कांबळे तुमचे जे आमदार आहेत त्यांनी काल पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केलेली आहे. गुन्हा देखील आता दाखल झालेला आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून तुम्ही याची काय दखल किंवा त्यांना काही समज देणार? नाही, याच्यामध्ये कालच माननीय देवेंद्रजींनी आणि याबद्दलची दखल घेतली आहे. पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे आणि आता पुढे कायदेशीर ज्या बाबी आहेत त्या बाबी होतीलच, कारण शेवटी गुन्हा दाखल झाला आहे. नाही, पक्षस्तरावर सुद्धा आम्ही त्यांना एवढंच सांगेल की लोकप्रतिनिधींनी संयमाने वागलं पाहिजे. असे कुठलेही कृत्य आपल्या हातनं होऊ नये ज्यातनं समाजामध्ये आणि पक्षामध्ये त्याबद्दलचे चांगले प्रतिसाद नसणार, म्हणजे चांगली प्रतिक्रिया नसणार. शेवटी या घटनेच्या गंभीर दखल आम्ही घेऊ, याबद्दल कुठली त्या ठिकाणी अडचण नाही. पण खरं काय हे तपासून घेतलं पाहिजे, काय झालं नेमकं त्या ठिकाणी तपासलं पाहिजे. घटना तर गंभीर आहे, कारण अशा गंभीर घटना घडू नये. कुठल्याही लोकप्रतिनिधीने, मी असो की कुणी असो, असं पोलिसांना धक्काबुक्की किंवा रस्त्याने चालताना कुठं काही असं आपल्याकडनं होऊ नये. पण नेमकी घटना काय झाली आहे, नेमका त्या घटनेमध्ये कोणाची चूक आहे, काय परिस्थिती निर्माण झाली आहे हे पोलीस चौकशी करतील, पक्षही चौकशी करेल. सर त्याच कार्यक्रमामध्ये आधी राष्ट्रवादीचे जे पदाधिकारी होते त्यांना सुद्धा त्यांनी मारहाण केली. मी सांगितलं ना की काय नेमकं तिथे काय झालं आहे. एकदा सुनील कांबळेशी मी बोलणार आहे. सुनील कांबळेचंही स्पष्टीकरण घेणं आवश्यक आहे, त्यांचे मत ऐकून घेणं आवश्यक आहे. आणि त्यांचं मत ऐकल्यानंतर जर त्याच्यामध्ये सुनील कांबळेची त्या ठिकाणी गंभीर चूक आहे किंवा काय त्यांचं म्हणणं आहे एकदा ऐकून घेतलं पाहिजे. लोकसभेच्या संदर्भात अवतार असतील तर येणाऱ्या निवडणुका या बॅलेट पेपरवरती घेऊन दाखवा हिंमत असेल तर, असं संजय राऊतांनी. संजय राऊताला नितेश राणे साहेब उत्तर देतील. शिरूर लोकसभा मतदारसंघात एकीकडे आढळराव पाटील तिथले तयारी करतायत, तर दुसरीकडे अजित पवारांनी सुद्धा अमोल कोल्हेंना चॅलेंज दिलेलं आहे. मात्र आता भाजप सुद्धा त्या ठिकाणी तयारी करताना दिसते. सर्वच पक्ष सर्वच ठिकाणी तयारी करण्याचा त्यांचा अधिकार आहे. महायुतीच्या सर्व 15ही पक्षाचा अधिकार आहे पूर्ण महाराष्ट्रात तयारी करण्याचा. पण ज्या दिवशी केंद्रीय नेतृत्व, राज्याचं नेतृत्व ज्याला जी सीट देईल ती सीट 51% निवडून आणण्याची जबाबदारी ही सर्वच पक्षाची आहे आणि त्याप्रमाणे आम्ही करू. सर्व कमळ या चिन्हावर लढतील अशी चर्चा आहे, काय? नाही, महायुती लढणार आहे, काळजी करू नका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.